मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, कालच बजेट येऊन गेलेलं आहे आणि बजेटमध्ये टॅक्सच्या रिगार्डिंग आहे ना एक गुड न्यूज आलेली आहे. पण मेन टॅक्सबद्दलची जी डिटेल कन्सेप्ट असणार आहे ते पुढच्या वीकमध्ये येणार आहे. म्हणून मार्केट तुम्ही पाहू शकतात की मार्केटने कोणतीही फर्दर मोमेंटम केली नाही आणि बजेट ॲनालिसिसवर ऑलरेडी एक व्हिडिओ येऊन गेला होता. एक्झॅक्टली ती स्ट्रॅटर्जी आपल्याला इथे वर्क होताना पाहायला मिळालेली आहे. तुम्ही क्रॉस चेकसुद्धा करू शकता. टेलिग्रामला सुद्धा आपण पूर्ण बजेट अपडेट केलेला होता. टेलिग्रामच्या चॅनल टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. मित्रांनो, जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर बजेटचा इम्पॅक्ट कसा पडणार आहे तर तो सध्याच्या कंडिशनला न्यूट्रल आहे मित्रांनो, जोपर्यंत टॅक्सच्या संदर्भातली क्लॅरिटी आपल्यापर्यंत येत नाही तोवर. आता इथे एक महिना संपला म्हणून आपण मंथलीची कॅन्डल लावलेली आणि तुम्ही पाहू शकतात आपल्याला मागच्या मंथमध्ये बनलेली कॅन्डल कधी तुम्ही पाहिली मित्रांनो तर ही एक प्रकारची डोजी कॅन्डल बनली. डोजी कॅन्डल काय सांगते? अनस्टेबल कॅन्डल. एक बिग रॅली झाली, हा एक पुलबॅक पण असू शकतो. पण आता सर्व येणाऱ्या मेन ट्रिगर आहे. RBIची पॉलिसी पण येणार आहे आणि टॅक्सच्या संदर्भातली पण कन्सेप्ट आपल्यासाठी क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतरच मार्केट एक मोमेंटम डायरेक्शन आपल्याला देऊ शकतं. तर मित्रांनो, इथे वन डेचा चार्ट पॅटर्न लावला. आता वन डेमध्ये आपल्याला काय समजतं आहे की इथून एक प्रॉपर असा एक पुलबॅक आपल्याला झालेला या ठिकाणी दिसतोय मित्रांनो. आता एक मेजर लेवल होती त्याच्यावरती मार्केट क्लोज झाले. त्या लेवलला कधी आपण पाहिलं मित्रांनो तर ही एक लेवल आहे. या लेवलच्या वरती मार्केट आपल्याला जाताना इथे दिसतं आहे. या लेवलच्या वरती मार्केट कधी गेलं तर नेक्स्ट लेवल आपल्यासाठी या ठिकाणी 23,800ची आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो. पण एक लक्षात ठेवायचं आहे, वन डेच्या चार्ट पॅटर्नवर आहे म्हणून जोही चार्ट आपण पाहतो तो वन डेवरच आपण रेफर करायला हवा. सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय तो सपोर्ट आपल्याला या ठिकाणी वन डेच्या चार्ट पॅटर्नवर ह्या प्रकारे दोन सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळता आहे. एक हाय आणि हा लास्ट सपोर्ट वन डेच्या चार्ट पॅटर्नवर आपल्याला इथे पाहायला मिळतोय मित्रांनो. पण आता इंट्राडे करायचंय मला, तर इंट्राडे साठी माझ्या लेवल काय राहतील त्याच्यासाठी आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जाऊयात. तर मित्रांनो, इथे आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आलो आणि 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आपण सर्वात पहिले सपोर्ट आयडेंटिफाय करू की हा एक सपोर्ट मला 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर पाहायला मिळतोय. आणि हे डेली सपोर्ट रजिस्टर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. सेकंड सपोर्ट माझ्यासाठी हा आहे आणि कधी मी थर्ड सपोर्ट पाहिला मित्रांनो तर थर्ड सपोर्ट मला या ठिकाणी हा इथे दिसतोय. 3 सपोर्ट आपल्यासाठी इंट्राडेसाठी सफिशियंट आहे टायमाला मित्रांनो. आता रजिस्टर पाहायला गेलं तर सर्वात पहिले रजिस्टर मला प्रिव्हियस दिवसाचा जो हाय पॉईंट आहे तो आहे. जोपर्यंत तो क्रॉस होणार नाही तोपर्यंत मला इथे एक मोठी मोमेंटम येण्याची शक्यता दिसत नाहीये. हे लक्षात ठेवायचं आहे. मोठा ट्रिगर पॉईंट होता तो येऊन गेलेला आहे मित्रांनो. त्यामुळे आता नेक्स्ट ट्रिगर पॉईंटसाठी मार्केट तयार होणार आहे. त्यानंतर पुढचं रजिस्टर मला या ठिकाणी हे इथे दिसतंय आणि एक लास्ट रजिस्टर कधी आपण पाहिलं तर ते मला या ठिकाणी एक इथे दिसतं आहे. या लेवल तुम्ही चार्टवर लावून घ्यायच्या मित्रांनो. का लावायचे आहे याच्या मागचं लॉजिक समजून घ्या. जेव्हा तुम्ही ह्या लेवल चार्टवर लावणार तेव्हाच तुम्हाला याची ॲक्युरेसी समजणार आहे. आणि जेही आपल्याबरोबर टेलिग्रामला जॉईंट आहे त्यांना तर आपली ॲक्युरेसी माहिती आहे. आणि अजून तुम्हाला ॲक्युरेसी कधी पाहिजे असेल तर मागचा ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यामध्ये त्या लेवल दिला त्या लेवल चार्टवर लावा आणि त्या वीकमध्ये त्या लेवलला मार्केटने कशा प्रकारे रिस्पॉन्स दिला हेही तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ कधी आवडत असेल आणि काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.